A very, very good morning. Very warm welcome in our morning meditation sessions. Today's topic gratitude, intention, settings. आजच्या आपल्या मेडिटेशन मध्ये आपण बघणार आहोत ग्रॅटिट्यूड या टॉपिक बद्दल. काल रात्री आपण फॉरगिवनेस ह्या विषयावर बोलत होतो. ह्या विषयावर आपण काल मेडिटेशन घेतलं आणि आजचा आपला टॉपिक आहे ग्रॅटिट्यूड, धन्यवादची भावना. काल आपण बघितलं की माझ्या लाईफमध्ये मी स्वतः कशा कशा प्रकारच्या चुका केलेल्या आहे, ज्यामुळे मी स्वतःचं जीवन आणि दुसऱ्याचं जीवन पेनफुल, स्टक आणि डिस्टर्बन्स मध्ये कन्वर्ट केलं. किंवा दुसऱ्या कोण्या व्यक्तीमुळे त्यांनी काहीतरी चुका केल्या आणि त्याचं आपल्या मनावर, आपल्या जीवनावर असा प्रभाव पडला की त्यामुळे आपण स्टक झालो, दुःखी झालो किंवा नकारात्मक झालो. ह्या दोन्हीही सिच्युएशन मध्ये ना मी ह्या नकारात्मकतेमधून बाहेर पडत आहे, ना समोरचा व्यक्ती बाहेर पडत आहे. तर अशा कंडिशन मध्ये दोघांचंही जीवन पूर्णपणे स्टक झालेलं राहील. ग्रोथ दिसणार नाही, काही तुम्हाला मुवमेंट दिसणार नाही. क्रोध, दुःख, प्रतिशोधची भावना आतमध्ये मनातल्या मनात व्यक्त होत राहील. आणि त्यासाठीच आपण म्हटलं की माफ करा आणि माफी मागून घ्या आणि माफ करून टाका. आणि सोबत सोबत काल आपण हा सुद्धा टॉपिक घेतला की स्वतःला सुद्धा माफ करा आणि स्वतःची सुद्धा माफी मागून घ्या. कशासाठी? की खूप वेळा मी काल एक छोटंसं उदाहरण म्हणून समजवलं की खूप साऱ्या लोकांना अशी सवय असते की काहीही जर त्रास झाला, दुःख झालं, की स्वतःमध्ये बडबड करत राहायची. एक वेळा बोलणं सुरू केलं, एक वेळा इमॅजिनेशन सुरू झाली की 1 2 घंटे 3 घंटे काही थांबायचं नाव नाही. किंवा खूप जर क्रोध आला तर स्वतःलाच मारून घेतील. खूप क्रोध आला तर खूप जोरात आरडाओरड करतील, घरातले वस्तू फेकून देतील. खूप जास्त क्रोध आला, खूप जास्त भांडे आपटून देतील. किंवा दुःख खूप झालं तर जे रडत बसणार, तास तास 2 2 तास डोळ्यातलं पाणी थांबणार नाही. मनात एखाद्या गोष्टीने घर करून घेतलं, एकदम डिप्रेशन मध्ये चालले जातील, एकटं राहणं सुरू करून देतील. पुन्हा अशा गोष्टी होऊ शकते की ज्याच्यामुळे तुम्ही 2 3 दिवस बोलणंच सोडून द्याल, घरच्यांसोबत म्हणा का त्या व्यक्तीसोबत म्हणा. तर सेल्फ इंट्रोस्पेक्शन करण्याची गरज आहे की काय मी असं वागल्यामुळे, काय माझ्या अशा ऍटिट्यूडमुळे माझ्या लाईफमध्ये काही पॉझिटिव्ह मुवमेंट होत आहे का, ग्रोथ होत आहे का, काही सक्सेस होत आहे का. जर नाही होत आहे तर सिंपलची गोष्ट आहे की तुम्ही त्या गोष्टीमधून लवकरात लवकर मूव्ह ऑन केलं पाहिजे. आणि सॉरी म्हणून तुम्ही माफी मागून घेतली पाहिजे, दुसऱ्याची सुद्धा आणि स्वतःची सुद्धा. का? कारण की इनडायरेक्टली तुम्ही स्वतःच्या शरीराला, मनाला, तुमच्या चेतनेला सुद्धा टॉर्चर करत आहे. तर स्वतःचंही टॉर्चर तुम्ही वाचवा आणि जे इतर लोक आहे तुमच्यामुळे त्यांना त्रास होत आहे की त्यांच्यामुळे तुम्हाला त्रास होत आहे. आणि जर तुम्हाला ग्रोथ पाहिजे आहे तर मूव्ह ऑन करणे फार आवश्यक आहे. आणि मूव्ह ऑन करण्यासाठी तुम्हाला माफ करून पुढे जाणे आवश्यक आहे. तर त्याच पद्धतीने ग्रॅटिट्यूड सुद्धा फार आवश्यक आहे. की ग्रॅटिट्यूड द्या तुम्हाला मिळालेल्या प्रत्येक गोष्टीसाठी. धन्यवादची भावना. थँक्यू आणि ग्रॅटिट्यूड मध्ये फरक आहे. थँक्यू म्हणजे धन्यवाद करणे आणि ग्रॅटिट्यूड म्हणजे काय आहे, कृतज्ञता. पण दोघांनाही एक्सप्रेस करण्याचा वे एकच आहे, थँक्यू और धन्यवाद. हाच वर्ड आहे, दुसरा वर्ड नाही आहे. पण दोघांच्या मिनिंग मध्ये, त्याच्या रिप्रेझेंटेशन मध्ये खूप मोठा फरक आहे. थँक्यू जस्ट फॉर कॅज्युअल,
जस्ट काहीतरी गोष्ट केली, लेनदेन पूर्ण केली, आणि लेनदेन पूर्ण झाली, आपण म्हणतो थँक्यू 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 सो मच. अप्रिशिएशन त्याच्यामध्ये पण आहे, पण कसं ते एक एक फॉर्मल अप्रिशिएशन आहे. ग्रॅटिट्यूड असते डीप हार्ट अप्रिशिएशन, डीप हार्ट एक्सप्रेशन्स. तुमच्या मनात काय चालू आहे, एक्नॉलेज करणे समोरच्या व्यक्तीचं गुडनेस, जे समोरच्या व्यक्तीचं चांगलेपणा आहे, चांगुलपणा आहे, त्याला काय करणे असते, तुम्ही अप्रिशिएट करत आहे, तुम्ही एक्सप्रेस करत आहे की कशा प्रकारे समोरच्या व्यक्तीमुळे, तुमच्या त्या गोष्टीमुळे, त्या घटनेमुळे, त्या वस्तूमुळे माझ्या जीवनामध्ये सकारात्मक परिवर्तन आले आणि मला पॉझिटिव्ह बेनिफिट्स मिळणे सुरू झाले. माझं वेल बिईंग इम्प्रूव्ह झालं. आणि त्या सर्व गोष्टीसाठी आपण काय करत आहोत, आपण देत आहोत ग्रॅटिट्यूड, धन्यवादची भावना. ओके. आता आपण आज थोडंसं बघून घेऊ की ग्रॅटिट्यूडची प्रॅक्टिस मध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी इम्पॉर्टन्स आहे. सर्वात अगोदर नोटीस अँड रिफ्लेक्ट. नोटीस अँड रिफ्लेक्ट म्हणजे आपल्या अवतीभोवती, आपल्या फॅमिलीमध्ये, आपल्या डे टू डे लाईफ मध्ये कोणत्या घटना घडत आहे, त्या घटनेकडे लक्ष द्या, नोटीस करा, अटेन्शन द्या की त्या घटना तुमच्या जीवनामध्ये किती मॅटर करत आहे, त्याच्यामुळे तुमच्या लाईफ मध्ये काय सकारात्मक परिवर्तन येत आहे. आणि त्या गोष्टीला तुम्ही एक्नॉलेज करून ग्रॅटिट्यूड देणं सुरू करा. त्या व्यक्तीप्रती किंवा त्या वस्तूप्रती तुम्ही पॉझिटिव्ह थॉट टाकणे सुरू करून द्या. या प्रोसेसला म्हटलं जाते मेंटल सबस्ट्रॅक्शन, मानसिक वजाबाकी. मानसिक वजाबाकी म्हणजे तुम्ही खूप काही निगेटिव्ह 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 रॉंग अफर्मेशन, रॉंग एक्नॉलेजमेंट, रॉंग काइंड ऑफ निगेटिव्ह काइंड ऑफ ऍटिट्यूड तुम्ही क्रिएट केला एखाद्या वस्तूप्रती, घटनेप्रती, व्यक्तीप्रती. मग अशा वेळेस जेव्हा तुम्ही ही क्रिया केली, तर आता आपल्याला काय करायचं, त्याच्या बदल्यामध्ये तुम्हाला काइंडनेस, प्रेम, करुणा, दया, क्षमाशीलता, असे प्रेमाची भावना, आशीर्वादाची भावना, ह्या सगळ्या गोष्टीला ऍक्टिव्हेट करून त्या व्यक्तीप्रती, वस्तूप्रती, परिस्थितीच्या प्रती, घटनेच्या प्रती तुम्हाला धन्यवादची भावना देणे आहे. यांनी काय होईल, जेवढं निगेटिव्हिटी तुम्ही क्रिएट केली त्याच्या अपोज मध्ये तुम्ही पॉझिटिव्हिटी ऍक्टिव्हेट करत आहे. याला आपण डे टू डे लाईफ मध्ये कसं समजतो माहित आहे, जसं आपले लहान मुलं आहे आणि ते मुलं काही गळत चुकीचं काही करतात, किंवा आपल्याला खूप स्ट्रेस असते, टेन्शन असते, कामाचं वर्कलोड असते, आणि त्याच्यामध्ये मुलं गडबड करतात. ते एकदम आपण क्रोध मध्ये येऊन जातो, रागात येऊन जातो, त्यांना बोलून बसतो, त्यांना आपण ह्युमिलेट करून टाकतो, एकदम एकदम दोन चार झापडाही मारून देतो. आणि मग थोड्या वेळानंतर आपल्याला रिअलाइज होते, अरे यार मी काय केलं. मग त्यालाच आपण जवळ घेतो, त्यालाच प्रेम करतो, त्यालाच हसवतो, त्याला चांगलं काहीतरी खायसाठी बनवून देतो, थोडस बाहेर फिरवून आणतो, एखादी चॉकलेट वगैरे देऊन देतो. काय केलं, जे तुम्ही निगेटिव्ह क्रिएट केलं त्याच्या अपोज मध्ये तुम्ही पॉझिटिव्हिटी क्रिएट करून दिली. तर हा जो ग्रॅटिट्यूडची भावना आहे ना, हे तुमच्या लाईफमध्ये तुम्ही निर्माण केलेली जी निगेटिव्हिटी आहे त्याच्या अपोज मध्ये पॉझिटिव्ह ऍट्रिब्यूट ऍक्टिव्हेट करून देईल. आणि याचा खूप जबरदस्त इम्पॅक्ट पडते आपल्या लाईफमध्ये. याला तुम्ही कसं एक्सप्रेस कराल, ग्रॅटिट्यूड जर्नल लिहिणे सुरू करा.
रोज होणाऱ्या जीवनातल्या पॉझिटिव्ह गोष्टीला नोट डाऊन करा. तुमच्या जीवनामध्ये छोटीशी चांगली घटना जर झालेली आहे, कोणत्या गोष्टीपासून तुम्हाला पॉझिटिव्हिटी मिळत आहे, तर त्या गोष्टीला, त्या वस्तूला, त्या थॉटला, त्या घटनेला तुम्ही इतर लोकांशी शेअर करणे सुरू करा. यामुळे सुद्धा काय होते, जेव्हा तुम्ही शेअर करणे सुरू करता, त्यावेळेस नक्कीच आपोआप त्या व्यक्तीप्रती, घटनेप्रती, वस्तूच्या प्रती तुम्ही पॉझिटिव्ह थॉट बाहेर काढता आणि मनातून आपोआपच थँक्स गिव्हिंग निघते समोरच्याला सांगताना, की अरे, ती वस्तू जर मला मिळाली नसती ना, माहित नाही काय झालं असतं. देवाचे खूप धन्यवाद आहे, त्या वेळेवर ती वस्तू मला मिळून गेली. एकदम धन्यवाद भाव निघून जाते. बरोबर. मेडिटेशन करणे हा सुद्धा एक प्रकार आहे, की तुम्ही ध्यानमध्ये बसत आहे, त्या घटनेची रिमेंबरिंग करताय आणि मनातल्या मनात तुम्ही त्याला धन्यवाद देत आहे. क्रिएट रिच्युअल्स हे सुद्धा करू शकतो. म्हणजे त्या धन्यवाद भावनेच्या प्रती तुम्ही अं, जसं मी काल रात्री एक पाण्याचा ग्लास आणि बॉटल ठेवायला लावली, हे तेच प्रकार आहे. तुम्ही एक भरणी ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही जे तुम्हाला अनुभव येते त्याच्या चिठ्ठ्या करू करू त्याच्यामध्ये टाकत आहे. आणि आतमध्ये तुम्ही एखादं क्रिस्टल ठेवून दिलं, पायराईट ठेवून दिलं, किंवा आणखी कोणतं एखादं क्रिस्टल ठेवून दिलं, आणि तुम्ही म्हणत आहे की आता अबंडन्सची ऊर्जा ह्या ग्रॅटिट्यूडच्या माझ्या ज्या भावना आहे त्याला वाढवत आहे. तुम्ही चिठ्ठी तयार केली आणि देवाजवळ ठेवून दिली. तुम्ही त्या धन्यवादच्या भावने, धन्यवादसाठी तुम्ही काहीतरी सोशल वेलफेअर करून घेतलं. आपोआप काय झालं, तुम्ही एक क्रिया अशी केली की त्या क्रियेमुळे तुम्ही जे ग्रॅटिट्यूडची भावना तुमच्यामध्ये निर्माण झाली, ते पॉझिटिव्ह घटना तुमच्या जीवनात जी घडली त्याच्या प्रती सडनली मोठ्या लेवलवर तुम्ही धन्यवाद देणे सुरू करून दिला. आणि एक दुसरा भाव आहे की तुम्ही स्वतःच्या जीवनामध्ये या ग्रॅटिट्यूडच्या भावनेला उतरवणे सुरू करा. म्हणजे याला ऍक्शन मध्ये आणा. जसं आपण काय करत असतो, व्हॉलेंटिअरिंग करतो. तर जेव्हा व्हॉलेंटिअरिंग करत असतो आपण एखाद्या मंदिरामध्ये, एखाद्या संस्थेमध्ये, त्यावेळेस काय असते, त्याचं काही पेमेंट मिळते का, काही मान सन्मान असते का, काही नसते. आपण जस्ट ग्रॅटिट्यूड म्हणून पे करतो त्या संस्थेच्या प्रती, की त्यांनी आमच्या जीवनात एवढी व्हॅल्यू ऍड केलेली आहे, माझ्याकडून मी ही सेवा देतो. त्या मंदिराच्या प्रती, त्या ट्रस्टच्या प्रती, की ज्यांच्यामुळे माझ्या जीवनात इतके सुखद अनुभव आले, माझ्याकडून मी ही सेवा देतो. अशा प्रकारे सुद्धा आपण काय करू शकतो, ग्रॅटिट्यूडला आपल्या ऍक्शन मधून सुद्धा कन्वर्ट करू शकतो. ग्रॅटिट्यूडला चांगल्या प्रकारे व्यक्त करण्यासाठी तुम्ही लेटर सुद्धा लिहू शकता. एंजेल्सला, तुमच्या देवांना, तुमच्या गुरुच्या प्रती, युनिव्हर्सच्या प्रती तुम्ही एक लेटर लिहू शकता की थँक्यू, आणि मनातल्या भावना व्यक्त करा त्या लेटरमध्ये. एक तर त्याला 7 दिवस जपून ठेवा, किंवा त्याला बर्न आउट करून टाका. काय केलं तुम्ही, तुम्ही जे लिहून काढलं ते तुम्ही युनिव्हर्स मध्ये फ्लो करून दिलं. तर अशा अलग अलग प्रकार आहे ज्यामध्ये तुम्ही ग्रॅटिट्यूड व्यक्त करता. एक शोध झालेला होता अगोदर, की ग्रॅटिट्यूड हा व्यक्तीच्या माइंडसेटवर कसा प्रभाव टाकतो. तर अलग अलग जागेवर त्याचे प्रयोग करण्यात आले. जसं हॉटेलमध्ये प्रयोग करण्यात आले, की जस्ट नॉर्मल हॉटेलमध्ये जेव्हा लोक येत होते रेस्टॉरंटमध्ये, तेव्हा त्यांना तिथे सरळ मेनू कार्ड देऊन त्यांच्यावर असं एक हलकस फोर्सफुली एक असा ऍक्ट केला गेला. फोर्सफुली ऍक्ट म्हणजे, चला इथे बसा, है वहां पे टेबल खाली है, जाके बैठ जाओ. उभे उभे त्याच्या हातात मेनू कार्ड देऊन दिलं, निघून गेले. 10-15 मिनिट कोणी येण्याचं नाव नाही घेतलं, पुन्हा वापस आले. म्हणजे एक असा रॅन्डम असं एक ऍक्शन तिथे केल्या गेली, की ज्याच्यामध्ये समोरच्याला असं वाटलं पाहिजे की यार हे कशी सर्व्हिस देत आहे मला. आणि ट्रिमेंडसली त्यांचा सेल फक्त 30% राहून गेला. आणि त्यानंतर
त्याच हॉटेलमध्ये काही काळानंतर ग्रॅटिट्यूडचं ऍक्शन मध्ये ग्रॅटिट्यूड आणणे सुरू करून दिलं. जसा व्यक्ती गेटवर आला, तिथेच त्याला थँक्यू, गुड विशेस, त्याचं स्वागत करणं सुरू करून दिलं. आतमध्ये आल्याबरोबर त्यांना ग्रीट केलं. त्यांना विचारलं गेलं की तुम्हाला कुठे बसायचं आवडणार आहे. त्यानुसार त्यांना एक चांगलं टेबल रेडी करून दिला. टेबल नव्हता तर त्यांना सांगितलं की जस्ट वेट फॉर 5 मिनिट, आय विल अरेंज बेस्ट कॉर्नर फॉर यू. तुरंत त्यांच्यासाठी पाण्याची व्यवस्था केल्या गेली. एक व्यक्ती मेनू कार्ड घेऊन उभा झाला आणि 10 मिनिट तिथेच उभा राहिला. ऑर्डर दिल्यावर थँक्यू फॉर ऑर्डर म्हटलं. त्यानंतर त्यांनी आणून दिलं. त्यावेळेस सुद्धा गुड विशेस आणि थँक्यू त्यांनी म्हणून त्याला अप्रिशिएशन दिलं. थँक्यू फॉर युअर ऑर्डर, यू हॅव अ व्हेरी गुड चॉईस. तुम्ही जे फूड ऑर्डर केलेलं आहे ना, खूप छान गुड चॉईस आहे तुमची. खूप लोक कमी ऑर्डर करतात आणि पण जे लोक ऑर्डर करतात ना, ते खरोखर क्वालिटी पर्सन असतात. एवढं बोलून तो चालला गेला. पुन्हा पुन्हा विचारलं, सर तुम्हाला कशाची गरज आहे का? त्यानंतर एंड मध्ये जेव्हा त्याला बिल देण्यात आलं, तर बिलच्या अगोदर त्या आतमध्ये एक ग्रीटिंग ठेवलं होतं. आणि त्या ग्रीटिंग मध्ये फार छान वेल विशेष लिहिलेल्या होत्या की तुम्ही आमच्या इकडे आले, आम्ही कोणत्या भावनेने सर्व्हिस देतो आणि या सर्व्हिसच्या द्वारे तुम्ही काय प्राप्त केलं. आणि ते म्हणत त्यांनी अशा प्रकारे त्याला व्यक्त केलं की ही जी पॉझिटिव्हिटी जी भावना आहे ही अन्नामध्ये कशी उतरते आणि आपल्याला किती पॉझिटिव्हली चार्ज करते. त्याबद्दल एक ग्रीटिंग त्यांनी आतमध्ये ठेवलं. ग्रीटिंगच्या खाली बिल ठेवलं. बिलवर सुद्धा थँक्यू फॉर युअर काइंडनेस म्हणून लिहून टाकलं. आता आपोआप त्या वेटरची टिप सुद्धा वाढली, आपोआपच वाढली. आणि सडनली 70% ग्रोथ त्या आठवड्याभरात तिथे बघायला मिळाला. जो एक नॉर्मल जे सर्व्हिस होती, जे नॉर्मल तिथे लोकांचं गॅदरिंग होती, ती गॅदरिंग जस्ट नॉर्मल ऍक्ट मुळे, जस्ट अवॉइडिंग ऍक्ट मुळे 30% त्यांचा ग्रोथ राहून गेला. आणि जस्ट ग्रॅटिट्यूडचं एक ऍक्शन आतमध्ये इव्हॉल्व्ह केल्याबरोबर, एक्सेप्ट केल्याबरोबर, नॉर्मल जो त्यांचा रेंज होता त्याच्यापेक्षा 70% प्लस त्यांना ग्रोथ मिळाली. तर हे अशाच प्रकारे सोन्याच्या दुकानात त्यांची हमेशाच एक भावना होती की खूप मोठ्या मार्जिन मध्ये सेलिंग होत नाही, खूप लोक येऊन आमचं खरेदी करत नाही. तिथे सुद्धा असेच प्रयोग केले गेले की तिथे आल्यानंतर त्यांना प्रोडक्ट न विकता त्या दुकानदारांनी त्यांना फार मोठ्या वेल विशेष, गुड विशेष देणं सुरू करून दिलं. त्यांना अप्रिशिएशन देणं सुरू करून दिलं. त्यांना हे रिमेंबरिंग करून दिली की बघा हे आमचा दागदागिना तुमच्या अंगावर गेल्यानंतर तुम्ही किती छान दिसत आहे. त्यांना ट्रायल दिल्या गेली आणि त्या ट्रायल मध्ये त्यांची इतकी स्तुती केल्या गेली, इतकं थँक्यू 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 ग्रॅटिट्यूड दिल्या गेलं की तिथे सुद्धा हा चमत्कार बघायला मिळाला की जिथे सोनं घेण्यासाठी खूप कमी लोक येत होते, अचानक त्यांच्या ग्रॅटिट्यूडच्या प्रॅक्टिसमुळे तिथला सेल वाढून गेला. म्हणजे ग्रॅटिट्यूड हे अट्रॅक्ट करत आहे लोकांना तुमच्याकडे. तुमची चांगली भावना, चांगले दोन शब्द, चांगले विचार काय करून राहिलं की तुमच्या सेलला, तुमच्या मार्केटला, तुमच्या कम्युनिकेशनला, तुमच्या प्रती ज्या भावना लोक व्यक्त करतात त्या भावनांना सडनली बदलून टाकत आहे. आणि ज्यावेळेस भावना बदलत आहे तर समोरच्या व्यक्तीला असं वाटतं की यार इतकं चांगली सर्व्हिस जर हे देत आहे तर का नाही मी इच्छा सर्व्हिसचा एकदा उपभोग घेऊन बघू. बघू तर खरं हे लोक ज्या वे मध्ये काइंडनेस शो करत आहे, थँक्स गिव्हिंग शो करत आहे, पॉझिटिव्हिटी शो करत आहे, बघू यांच्या प्रोडक्टची सर्व्हिस काय आहे. आणि बस मेंटली थॉट चेंज झाले
आणि लोक कोणती ना कोणती वस्तू घेऊन आपल्या घरी जाणे सुरू करून दिलं. आले होते कॅज्युअली, पण गेले परचेस करून. आणि घरी गेल्यानंतर त्यांना सुद्धा समजणार नाही की आपण ही वस्तू घेतली कशासाठी. पण त्यावेळेस त्या हॉलमध्ये असं मोमेंट ऍक्टिव्हेट होतं, इतकी पॉझिटिव्हिटी ऍक्टिव्हेट होती की समोरच्याला वाटलं यार नाही आपण घेतलीच पाहिजे. तर हे आहे पॉवर ऑफ ग्रॅटिट्यूड. जेव्हा तुम्ही तुमच्या टीमच्या प्रती, तुमच्या घरादाराच्या प्रती, तुमच्या फॅमिलीच्या प्रती, रिलेटिव्हच्या प्रती, नेबर्सच्या प्रती, तुमच्या ऑफिस मधले जे लोक आहे कलिग्स त्यांच्या प्रती, तुमच्या बिझनेस पार्टनरच्या प्रती, तुम्ही नेटवर्किंग मध्ये आहे तर तुम्ही ज्या ज्या लोकांना मिळतात त्या त्या लोकांच्या प्रती, जेव्हा तुम्ही ऑलरेडी थँक्स गिव्हिंग मध्ये असता, प्रोडक्ट सेलिंग हा तुमचा मुद्दाच बनत नाही. कोणाला नॉलेज देणे हा मुद्दाच नाही आहे. कोणाला त्या प्रोडक्टची व्हॅल्यू समजावून सांगणे हा मुद्दाच नाही बनून राहिला. जस्ट ग्रॅटिट्यूड. समोरच्याला जाऊन समोरच्याला तुम्ही म्हणून राहिले थँक्यू, मला चान्स दिला तुझ्या घरी बोलवण्याचा, मला भेटण्याचा, आणि माझं प्रोडक्टला समजावून सांगण्याचा. तो स्वतःच म्हणेल की यार हा माणूस प्रोडक्ट विकून राहिला की प्रोडक्ट घेऊन राहिला माझ्यापासून, आपल्या प्रोडक्टच्या बद्दल का मी माझी थँक गिव्हिंग जास्त करत आहे. आणि सडनली त्याच्या माइंड मध्ये एक असा इम्पॅक्ट येईल की हा माणूस जर इतका चांगला आहे त्याची सर्व्हिस किती चांगली असेल. असा व्यक्ती जर माझ्या जीवनात आला तर याच्यामुळे तर खूप चांगलं मला सपोर्ट मिळून जाईल लाईफ मध्ये. आणि सडनली तो म्हणता की यस, आय वॉन्ट टू बाय दिस थिंग, मला तुमच्याकडून ही वस्तू पाहिजे. आणि कॉल कन्वर्ट होणं सुरू झाले सक्सेस मध्ये. हा खूप मोठा विषय आहे ग्रॅटिट्यूड. कारण की जेव्हा तुम्ही घरूनच किंवा 5 मिनिटं अगोदर त्या व्यक्तीच्या प्रती फुल ऑफ ग्रॅटिट्यूडच्या भावनेने तुम्ही जात आहे, सडनली तुमच्या बॉडी मधून निघणारे जे स्पंदन आहे ना ते तुम्ही चेंज करून टाकले आता. आणि जेव्हा तुम्ही त्या व्यक्तीला भेटता, त्याला शेक हँड घेता, त्याच्या गळे भेटता, चेअरवर चेअर असं टाकून तुम्ही गॅदरिंग मध्ये बसता, तेव्हा सडनली तुमची ऑरा त्या व्यक्तीच्या ऑरा सोबत मर्ज होते. आणि त्याला तुमचे व्हायब्रेशन वॉर्म आणि गुड फिलिंग्स देऊन जाते. ते वॉर्म आणि गुड फिलिंग्स मध्ये, पीसफुलनेस मध्ये, शांतीच्या अवस्थेमध्ये त्याला असं वाटतं की अरे व्यक्तीसोबत बोलून भेटून जर मला इतकं छान वाटत आहे, एकदा याची सर्व्हिस घेऊन बघतो, हा काय म्हणत आहे, मे बी हा जेन्युन पर्सन असेल. आणि सडनली तुम्ही पहा ना तुमचं प्रोडक्ट विकणं सुरू झालं. तुमच्या जॉब मध्ये तुमचे कलिग, तुमचे बॉस ऑटोमॅटिक तुमच्याबद्दल चांगला व्यवहार करायला लागले. बिझनेस मध्ये तुमचे पार्टनर, तुमचे वर्कर्स तुमच्याबद्दल चांगला व्यवहार करणं सुरू केलं. तुमच्या घरातले व्यक्ती, सराउंडिंग मधले रिलेटिव्ह, नेबर्स अचानक तुमच्या प्रती चांगल्या भावनेने बोलणं सुरू करून दिलं. हा सगळा प्रभाव आहे तुमच्या ऑराचा, तुमच्या व्हायब्रेशनचा. आणि जो आपण ग्रॅटिट्यूडच्या भावनेने काय केला, चेंज करून दिला. फार फार इम्पॉर्टंट आहे. तुम्ही थँक्स गिव्हिंग करा तुम्हाला मिळालेल्या जीवनाबद्दल. एखाद्या दिवशी मनी बद्दल आपण बोलू, पण मनी सुद्धा हाच टॉपिक सांगते तुम्ही पैशाच्या प्रती किती धन्यवाद भाव आहे तुमचा. एक एक रुपयासाठी धन्यवाद भाव द्या. आणि बघा, लाईक अट्रॅक्ट लाईक्स या नियमानुसार तुम्ही 1 रुपयाला सुद्धा लाईक करत आहे, तो रुपया म्हणत आहे की मला तुझ्याकडे यायचं आहे. एकाचे 2 होईल, दोघाचे 4 होईल, चारचे चालले वाढत चालले वाढत. तुम्ही म्हणा तुमच्या जीवनात कसा काय चमत्कार झाला, काहीच चमत्कार नाही झाला. तुम्ही जस्ट त्या मनीला, तुमच्या जीवनात असलेल्या त्या वस्तूला अप्रिशिएट करणे सुरू करून दिले. जसं मी काल पण बोललो की काउंट 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 चॅन्टिंग करा. द्या त्याला धन्यवाद भावना, करा त्या मनीची रिमेंबरिंग इन अ पॉझिटिव्ह वे. आणि बघा, पैशाचं तुमच्या प्रती व्यवहार आपोआप बदलून जाईल. तुमचे तर बदलले पैशाच्या प्रती व्यवहार, आता पैशाचे व्यवहार तुमच्या प्रती बदलून जाईल. आता धन म्हणेल की मला तुझ्याकडे यायचं आहे, वेल्थ म्हणेल की मला तुमच्याकडे यायचं आहे. आणि आपण अफर्मेशन टाकत, येस आय एम ओपन अँड रिसीव्ह फॉर न्यू ऑपॉर्च्युनिटीज, न्यू जॉब, न्यू बिझनेस, न्यू मनी अर्निंग सोर्सेस. आय एम रेडी, आय एम ओपन फॉर रिसिव्हिंग.
आणि जस्ट मोमेंट चेंज होऊन जाईल आणि तुमच्या जीवनात धनाचा सुद्धा वर्षाव म्हणा किंवा त्याचं येण्याचे आगमन सुरू होऊन जाईल इन द पॉझिटिव्ह वे. अशा प्रकारे ग्रॅटिट्यूड फार छान आपल्या जीवनामध्ये कार्य करते. प्रत्येकाने प्रत्येक गोष्टीच्या प्रती ग्रॅटिट्यूड द्या. तुम्ही जॉब करताय, कामावर आहे, तुम्हाला चांगले प्रोजेक्ट नाही मिळत आहे, तुम्हाला चांगले लोकांकडून केसेस नाही मिळून राहिल्या, फाईल्स नाही मिळून राहिल्या, किंवा अप्रिशिएशन नाही मिळत आहे, तुम्हाला जे मिळालं ना त्याला इतकं इतकं धन्यवाद द्या, इतकं इतकं धन्यवाद द्या, जसे काय 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 करोडच कमवून टाकले तुम्ही. तुमच्याकडे जे वर्क आलेलं आहे, मे बी ते 5-10 हजार रुपयाचं आलेलं असेल. अप्रिशिएशन या लेवलवर करा की 5-10 करोड मिळत आहे त्या प्रोजेक्टला, त्या ऑपॉर्च्युनिटीला, त्या येणाऱ्या मनीला. इतकं ग्रॅटिट्यूड द्या, इतकं ग्रॅटिट्यूड द्या, इतकं ग्रॅटिट्यूड द्या, की जेव्हा हे युनिव्हर्स तुमचं तुमच्या कामाच्या प्रती प्रेम आणि त्याचा धन्यवाद भावना जेव्हा चेक करेल ना, ते म्हणाले की रे ह्या इतका चांगला व्यक्ती, इतका पोटेन्शियल व्यक्ती, इतका पॉझिटिव्ह व्यक्ती असा कसा कमी पगारात कमी पैशात जगून राहिला, अरे याला द्या, आणखी द्या. चांगल्या व्यक्तीला आपण असं सोडू शकत नाही. आणखी द्या, आणखी प्रोजेक्ट द्या, आणखी काम द्या. आणि सडनली असं होतं की यार, असं कसं सुरू झालं माझ्या लाईफमध्ये, मला एक काम मिळत नव्हतं, आता इतके लोक कसे काय मला काम देऊन राहिले. का? कारण की तुम्ही इतकं ग्रॅटिट्यूड ओतून टाकलं की कामाच्या पेक्षा जास्त तुम्ही तर धन्यवादच देऊन दिले. आता त्याचा रिपे तुमच्याकडे होत आहे, आणखी आणखी कामं येत आहे, आणखी आणखी पैसा येत आहे. हा नियमच आहे. ह्या नियमाला फॉलो करा. लॉट्स ऑफ लव्ह अँड ग्रॅटिट्यूड देणे सुरू करून टाका. तुम्हाला जेही गोष्ट तुमच्या जीवनात आकर्षित करायची आहे त्याला ऍडव्हान्स मध्ये धन्यवाद देणे सुरू करा. मग तुम्ही लग्न पार्टनर ऍक्टिव्हेट करा, अट्रॅक्ट करा, जॉब अट्रॅक्ट करा, बिझनेस अट्रॅक्ट करा, क्लायंट अट्रॅक्ट करा, गुड हेल्थ अट्रॅक्ट करा, गुड रिलेशनशिप अट्रॅक्ट करा. मेंटल हेल्थ, फिजिकल हेल्थ तुम्हाला चांगली करायची आहे, स्पिरिच्युअलिटी तुमच्या जीवनात उतरवायची आहे, ऍडव्हान्स मध्ये ग्रॅटिट्यूड देणे सुरू करून टाका. त्याची परतफेड नेचरला करून द्यावंच लागेल. नेचर कधीच एकाकी राहत नाही. गिव्ह अँड टेक पॉलिसी नेचर बरोबर पूर्ण करते. तुम्ही जर ग्रॅटिट्यूडची भावना तुमच्यामधून तुटून पडून राहिली बाहेर आणि एकदम जेन्युअन वेनी बाहेर निघून राहिली, एकदम लव, काइंडनेस आणि खूप मनातून डीप हार्टेड धन्यवाद जर निघत आहे भविष्यामध्ये तुम्हाला जे प्राप्त करायचं आहे त्याच्यासाठी, तर आपोआप नेचर काय करेल, ती वस्तू तुमच्यापर्यंत आणून देण्याचा प्रयत्न सुरू करून देईल आपोआपच. म्हणून तुम्हाला तुमच्या जीवनात काय पाहिजे त्याला ऍडव्हान्स मध्येच ग्रॅटिट्यूड देणे सुरू करून टाका. कोणत्या सिस्टम मध्ये गेल्यानंतर त्या व्यक्तीकडून, त्या संस्थेकडून तुम्हाला जर काही कोणता पॉझिटिव्ह रिस्पॉन्स पाहिजे आहे, तर अगोदरच त्या व्यक्तीला, त्या सिस्टमला तुम्ही थँक्स गिव्हिंग देणे सुरू करून टाका. आणि तुम्ही पाहाल की अचानक तुमची ऑरा तिथे गेल्यावर अशी बनेल की जे काम कोणाचं झालं नाही, जे काम होऊ शकत नाही, सडनली एखादा व्यक्ती आडवा येईल, पण सर काळजी करू नका, थोडेसे बाजूला उभे राहा, 5 मिनिटात मी तुमचं काम करून देतो. तो अंदर जाईल, समोरच्याला म्हणा अरे यार आपलाच माणूस आहे, देऊन दे ना करून. आणि पटकन त्यांनी करून द्यायला, बाकी 100 लोक राहिले लाईन मध्ये उभे. प्रत्येकाला समोरच्यानी रिजेक्ट केलं, पण तुम्हाला त्यांनी एक्सेप्ट करून घेतलं. असं कसं मला माझ्याच वेळेस एक्सेप्टन्स आलं? तुमची ऑरा इतकी चांगली होती की त्या डिवाइन एनर्जीने, डिवाइन फोर्सने, एंजेल्सनी, सूक्ष्म दिव्य शक्तीने, तुमच्या देवांनी, तुमच्या गुरुनी तुमची मदत करून दिली त्यावेळेवर. असं तो ग्रॅटिट्यूडचा प्रभाव आहे आपल्या जीवनामध्ये. याला यूज करा, खूप खूप यूज करा. तुम्हाला तुमच्या घरामध्ये वातावरण बदलायचं आहे, भांडणाचं वातावरण आहे, लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड द्या. विसरून जातो व्यक्ती काय करत आहे. तुमची मुलं तुमचं ऐकत नाही आहे, लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड, एवढं धन्यवादची भावना द्या, इतकी धन्यवादची भावना द्या, इतकं प्रेम, इतकं प्रेम सोडा तुमच्या मनामधून, की जेव्हा ते लेकरं तुमच्या ऑरामध्ये येईल ना, त्यांचा उद्दंडपणा, त्यांची मस्ती, त्यांची चिडचिड आपोआपच शांत झाली पाहिजे. काही दिवसात पाहा की त्यांच्या परिवर्तन येणं सुरू होऊन गेलं.
तुमच्या जॉब मध्ये जर तुम्हाला खूप त्रास होत असेल, हा जेन्युन त्रास असेल तर लेट गो करा. पण एक काही नाही, तुम्हाला चिडवण्यासाठी, डिच करण्यासाठी तुम्हाला त्रास दिला जात आहे, इतकं ग्रॅटिट्यूड द्या, इतकं ग्रॅटिट्यूड, लव, काइंडनेस, इम्पॅथी, अप्रिशिएशन, एवढं करा, एवढं करा, एवढं करा. त्याला तुम्ही चापलुसी पण म्हणू शकता, पण करा. चांगलं चांगलं बोला समोरच्याला, आणि मनातून खूप ग्रॅटिट्यूड देणं सुरू करा. तुम्ही बघा, तुमच्या बॉसचं आणि तुमच्या कलिगचं नेचर बदलणं सुरू झालं काही दिवसात. का? कारण की तुमचे गुड व्हायब्रेशन त्यांच्याकडे चालले. आता जेव्हा चांगले व्हायब्रेशन त्यांच्याकडे जात आहे, शक्यच नाही का त्यांच्या मनामधून तुमच्यासाठी नकारात्मक भाव येईल आता. शक्यच नाही होणे. आणि जर तरी सुद्धा ते बदलणार नसेल तर नेचर तुम्हाला नवीन जॉब देऊन देईल. म्हणून बेटा, हे लोक तुझ्या लायकीचे नाहीये, चल मी तुला दुसऱ्या जागेवर घेऊन जातो. ग्रॅटिट्यूड द्या तुमच्या घराला. जर घर तुमच्या लायकीचं असेल तर सुंदर होऊन जाईल, नसेल तर तुम्हाला नवीन घर दिलं जाईल. बिझनेसला लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड द्या. जर बिझनेस तुमचा चालत नाही आहे आणि बिझनेसला तुम्ही खूप ग्रॅटिट्यूड देत आहे, क्लायंट अट्रॅक्शन साठी ग्रॅटिट्यूड देत आहे, जर ते क्लायंट आणि तो बिझनेस तुमच्या कामाचा नसेल, तुम्हाला नवीन बिझनेस दिला जाईल, नवीन ऑपॉर्च्युनिटी दिल्या जाईल. आणि जर त्याची गरज नाही आहे तर त्याच बिझनेसमध्ये ट्रिमेंडस ग्रोथ मिळेल. अचानक क्लायंट अट्रॅक्शन तुमच्या जीवनामध्ये होणं सुरू होऊन जाईल, तुमच्या दुकानामध्ये लाईन लागणं सुरू होऊन जाईल. सेम वे रिलेशनशिप आहे, वेल्थ आहे, हेल्थ आहे, स्पिरिच्युअलिटी आहे, सक्सेस आहे, सगळीकडे हाच नियम लागू होते. सगळीकडे. शॉपिंग करायला जायचं आहे, करायच्या अगोदरच लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड द्या. इतकं ग्रॅटिट्यूड द्या की माहित नाही जगातले असे कोणताच ड्रेस तुम्हाला मिळून गेला, गेल्यानंतर तुम्हाला माहिती होईल त्या शॉप मधले बेस्ट ऑफ बेस्ट प्रोडक्ट तुमच्या समोर दिल्या जाईल. याचे अनुभव घेणे सुरू करून टाका. आणि बघा ग्रॅटिट्यूड जीवनामध्ये काम करते की नाही करत. तर आता आपण मेडिटेशनला सुरुवात करू. आजच्या मेडिटेशन मध्ये आपण मॉर्निंग साठी इंटेन्शन सेटिंग करणार आहे. जे काल रात्री तुम्ही तुमचे ड्रीम्स, तुमचे गोल्स त्या पाण्यामध्ये पुट केले. ग्रॅटिट्यूड करू, ऍडव्हान्स ग्रॅटिट्यूड करू, त्यानंतर मेडिटेशन स्टार्ट करू. चला तर सर्वजण तयार व्हा. ज्यांना पाणी प्यायचं आहे पाणी पिऊन घ्या. ज्यांना कोणाला फ्रेश व्हायला जायचं असेल 2 मिनिटात जाऊन या. मी मेडिटेशन स्टार्ट करत आहे. ओके. लांब खोल श्वास घ्या. लांब खोल श्वास. पूर्ण शरीर रिलॅक्स. आपले क्रिस्टल्स आपल्या जवळ घेऊन घ्या. डिवाइनला, डिवाइन एनर्जीला, युनिव्हर्सल एनर्जीला, दिव्य शक्ती, दिव्य आत्मा, दिव्य गुरु, डिवाइन एंजल्स, देवी देवता, सर्वांचं आवाहन करा. डीप मध्ये उतरण्याचा प्रयत्न करा. डीप मध्ये उतरण्याचा प्रयत्न करा. असं फील झालं. वाव. त्याचं 7 क्रिस्टलचा 8 इंचीचा बॉल माझ्या हाताचा एकदम हेवी, त्याला मी असं एकदम प्रेशर लावून पकडलाय हातात, आणि हम्म. पूर्ण एनर्जी त्याच्यामध्ये 7 क्रिस्टल मध्ये हे होतं. आज असं फिलिंग झालं मला. जबरदस्त. एकदम मस्त सर, एकदम काम पीस, ब्लेस यू. एकदम असं रिलॅक्स झाला, ब्लेस यू सर. एकदम रिलॅक्स झाली बॉडी, जबरदस्त जबरदस्त रिलॅक्स. म्हणजे काल रात्री वाव. प्रवासामध्ये होतो मी, म्हणजे हम्म. उशिराही झाला झोपायसाठी. तरी मी उठलो आज, ओके. म्हणजे आता इतकं रिलॅक्स वाटत आहे की ते झोप कुठं गेली का गेली काहीच नाही आज. एकदम एकदम वाव. फ्री हे झालं, एकदम शांत फ्री झालं एकदम. थँक्यू सर, थँक्यू थँक्यू. लॉट्स ऑफ लव्ह, लॉट्स ऑफ ब्लेसिंग, लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड. थँक्यू थँक्यू.
निंबाडकर सर, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि खूप छान फिलिंग झालं थँक्यू. ऍक्च्युअली जेव्हा आपण एनर्जी रिसीव्ह करायला सुरुवात केली, तर लगेचच पूर्ण असे हात गरम व्हायला लागले आणि जाणवायला लागले की काहीतरी आपण रिसीव्ह करून राहिलेलो आहे. आणि बरोबर. त्यानंतर ती सर्व एनर्जी जेव्हा ओंजळी केली, तर एक जाणवत होतं की काहीतरी आपल्या ओंजळीत आलेलं आहे, असं वजनदार हम्म. ओंजळीला वाटून राहिलं होतं. त्यानंतर मग सर्व एंजल्स आपण इव्होक केले. त्यावेळेस ते तर कोणते कोणते एंजल्स आलेले आहेत हे माहित नव्हतं. परंतु आता सगळ्यात शेवटी जेव्हा आपण पूर्ण हात जोरात घासून डोळ्यावर ठेवलेत, तर हम्म. त्यानंतर असं की तिथून सगळे असे बाहेर निघून राहिलेले आहेत. वेगवेगळे वेगवेगळे असे बाहेर पडून राहिलेले आहेत. कोणी उडून राहिलेलं आहे, कोणी धावून राहिलेलं आहे. काही स्टार्स वा वा दिसून वा. राहिले होते, काही वेगवेगळ्या आकृत्या तिथून बाहेर आणि अगदी स्पष्ट रूपाने असे चाललेले आहेत ते. ते असं ते म्हणतो ना आपण, कधी ते घोड्यांना पंख वगैरे असतात अशा प्रकारचे हा सर्व हा हा. पूर्ण ह्याच्यातून बाहेर पडून राहिलेले आहेत. आणि अगदी छोट्या छोट्या रूपात म्हणजे जोपर्यंत डोळ्यावर हात ठेवलेले ते तोपर्यंत असे सगळे तिथून बाहेर निघून राहिलेले है ना. आणि वा. हा, आणि जेव्हा आपण ती पूर्ण आपल्या हातमधून ती पॉवर सगळीकडे बाहेर अनंतात विलीन केली, तेव्हा असं जाणलं की खरोखरच काहीतरी आपल्यापासून चाललेलं आहे, ती पॉवर चाललेलं चाललेली आहे. आहे. ओके. थँक्यू, थँक्यू. छान थँक्यू छान छान. एव्हरीवन. थँक्यू, थँक्यू. लॉट्स ऑफ लव, लॉट्स ऑफ लव, लॉट्स ऑफ लव. ब्लेस यू ऑल. ब्लेस यू ऑल. ब्लेस यू ऑल. लव यू ऑल. लव ब्लेस यू सर, ब्लेस यू. सीमाताई, यू. गुड मॉर्निंग. हा, गुड मॉर्निंग दादा. खूपच छान फिलिंग होतं दादा आजचं तर. रात्रीचं खरं म्हणजे माझं मिस झालं होतं सुरुवात वगैरे सगळं. लेट आलो आम्ही, बाहेर होतो आणि पण तरी मी त्यानंतर जॉईन केलं बरं. आणि छान वाटतं, खूप छान वाटतं. आपोआप चेहरे समोर येतात. कोणाला माफ हम्म. करायचे आणि स्वतःला पण. हं. बरोबर. आणि हो, सकाळी मग मग तुम्ही बहुतेक ते राईट करायचं सांगितलं होतं. मग ते काही नव्हतं हम्म. माझ्याजवळ. पण मग मी फील केलं ते फक्त सगळं. आणि छान. ते पण मग खूप छान अनुभव होता. बाकी मेडिटेशनचा तर होताच खूप सुंदर. आणि आता जेव्हा ते म्हणजे आज म्हणजे मला असं वाटलं, की हां, म्हणजे दोन्ही तिन्ही रूममध्ये आणि सुरुवातीला जी एक प्लेस तुम्ही सांगितली, त्यामुळे मी माझ्या किचनमध्येच देवघर असल्यामुळे मी तिथेच बसून जाते. हम्म. आणि आज मला असं ते जाणवलं, की हां, एंजल्स येतायत किचनमध्ये आणि मग मी त्यांना सांगत होते, की कोणी कुठे बसायचंय, कोणी कुठे बसायचंय. वाव. इथे-इथे बसून जा. हा आणि मला जसं आवडतं थोडं नाही शिस्तीत बसा. हा हा हा. गर्दी बरोबर. पण करू नका आणि व्यवस्थित बसून जा सगळे. तर ते छान मला आहे. खूप छान वाटलं एकदम आज. छान आहे. बाकी मजा आली मला ती सांगताना त्यांना. छान आहे. आणि छान वाटलं मग दादा ऐकून. छान फिलिंग हे होतं. कनेक्शनच समोर हळूहळू त्यांच्या हां. प्रेझेन्सला रिअल मध्ये ऍक्टिव्हेट करून देईल. आताही येस. आहे, पण आपला सेन्स अजून कमी आहे. तो सेन्स जसं हां. जसं वाढत जाईल, त्यांचा प्रेझेन्स फील बरोबर, होत जाईल. लॉट्स ऑफ बरोबर. ब्लेसिंग्स. लॉट्स ऑफ थँक ब्लेसिंग्स. यू दादा. थँक यू दादा. राजेश लॉट्स ऑफ सर, ब्लेसिंग, लॉट्स ऑफ गुड ग्रॅटिट्यूड, मॉर्निंग लॉट्स सर. ऑफ ब्लेसिंग. खूप गुड रिलॅक्स मॉर्निंग सर. वाटलं. खूप छान रिलॅक्स वाटलं. आणि जे नर्व्स असतात ते असे रिलॅक्स 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 होताना वाटलं. मेडिटेशन मध्ये खूप सारे कलर्स दिसले एक साथ. वा वा. हा, खूप सारे कलर्स दिसले. डार्क अँड ब्राईट कलर होते छान. आणि जेव्हा आपण मेडिटेशन करतो, हात वर करतो, तेव्हा असं हम्म. पांढरं असं ऊर्जा असं फील होत होतं. आणि जे एंजल्स आहे ते हम्म. छोटे छोटे दिसत होते. पुढे येऊन जसं ब्लेसिंग देत होते, पण चेहरे स्पष्ट दिसत नव्हते. हा, चेहरे स्पष्ट दिसत अच्छा. नव्हते आणि रिलॅक्स फील होत होतं. खूप छान वाटत होतं. थँक्यू सर. लॉट्स ऑफ ब्लेसिंग. थँक्यू. लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड. थँक्यू सर. ब्लेस यू सर. थँक्यू. ब्लेस यू, ब्लेस यू. अरुणा काकू, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग दादा. खूप छान वाटलं दादा. ब्लेस यू. काल असं वाटलं होतं का आज सकाळी जाग येणार नाही, पण हा हा. परफेक्ट टायमावर बिलकुल जाग येऊन जात. अलाराम न लावता अरे वा.
जाग येऊन जातो. आज खूप छान वाटलं. मुलगी पण बसली आहे कालपासनं. वा. आणि ती साईबाबाची भक्त आहे. आणि हा. कालच तिला साईबाबाचे दर्शन झाले सकाळी सकाळी. अरे वा. तर तिला खूपच छान वाटलं. आ, वा. हा, थँक्यू दादा, थँक्यू सो मच. ब्लेस यू. थँक्यू थँक्यू. ऍक्च्युली काल म्हणजे एकदम व्हाईट फ्लॅश झालं, म्हणजे जसं तुम्ही मला सांगितलं ना, हा. एकदम डोक्यात एकदम एकदमच झालं, म्हणजे काय सांगायचं काही कळलंच नाही, आणि एकदम थोडं पाणी निघायलं. आणि तिथनं मग काही वेळानंतर साईबाबांचे दर्शन झाले. आणि तेव्हा मग अजून माहिती झालं. अरे बापरे, म्हणजे तो माझ्यासाठी इतका सुंदर क्षण होता की खूप हा. मोठा, जास्त खूप म्हणजे काय म्हणजे शब्द नाहीये असे होत ते. आणि एकदम ते ब्लेसिंग्स असं वा. वाटलं की नाही, आता त्याला सोबत आहे, असं आहे इथे अवतीभोवतीच आहे माझ्या, असंच वा. वाटायचं मला. आणि छान काल आहे. रात्रीचं पण खूप छान झालं की आपण जे केलेल्या चुका किंवा आपण कशा त्यांना माफ करून द्यायचं, किंवा आपण स्वतःला कसं माफ करायचं, आणि दुसऱ्यांना कसं, म्हणजे खूपच वेगळंच होतं, खूप जास्त वेगळं होतं. आणि आजचं जे होतं, म्हणजे जसं तुम्ही सांगितलं की एंजल्स येत आहे, खांद्यावर हात ठेवले, लिटरली मी अशी होऊन गेलेली, म्हणजे असं खांदा वा. वाकला माझा. म्हणजे मला काही कळलंच नाही की मी अशी का झालेली, मला काहीतरी झालेलं का, तसं झालेलं ते. पण मला खूप छान वाटलं, म्हणजे खूपच जास्त छान वाटलं मला. वा. थँक्यू सो मच दादा, थँक्यू सो तुमचा मच. डिवाइन टायमिंग ओपन झाला असेल, म्हणून कनेक्शन झालं, फिलिंग्स आल्या, साईबाबांचं दर्शन झालं, अनुभूती हो. आली. आणि एक भक्त म्हणून जर आपले गुरु, आपले देव जर आपल्या समोर दिसत आहे, तर हे एक पूर्णपणे पॉझिटिव्ह सिग्नल आहे की यू आर ऑन करेक्ट पाथ. जस्ट ट्रस्ट, बिलीफ अँड सरेंडर. येस. हा दादा. आपोआप लाईफमध्ये क्लिनिंग फक्त एक प्रोसेस आहे. तेवढा हा. टाइम जाईल, 3 महिने, हो. 4 महिने, 6 महिने, जो जायचा तो जाईल. पण एक वेळा क्लिनिंग पूर्ण झाली, मग अचिव्हमेंट समोर आहे. आणि क्लिनिंगला घाबरायचं नाही, बस हो दादा. क्लिनिंग होऊ द्या, चांगली क्लिनिंग होऊ द्या. हो दादा. आणि जसं क्लीन पूर्ण झालं, कटोरं एक वेळा साफ झालं, हा दादा. आता तुम्हाला काय पाहिजे त्याच्यामध्ये भरणं सुरू करा. हा आणि दादा. त्याच्यासाठी हा आजचा क्लास असते हा की दादा. जस्ट एक माझ्याकडून एक वीकली लेवलवर तुम्हाला रिमेंबरिंग देणे, की आपले गोल्स, आपले विजन, आपले ड्रीम्स याच्यावर फोकस करा. हा दादा. करता करता, ऐकता ऐकता, समजता समजता, डिव्हाइनच्या सोबत जेव्हा कनेक्ट होऊ आपण, ऑटोमॅटिक डिव्हाइन गोल्स, डिव्हाइन विजन आपल्याला मिळणं सुरू होऊन जाईल. असंही होऊ शकते की एखादा जीवनाचा उद्देश माहीत होऊन जाईल, एखादं हा. असं काम तुमच्या समोर येऊन जाईल की त्याच्यामध्ये तुम्हाला सक्सेस मिळेल. पण हा त्यावर दादा. लक्ष जोपर्यंत देणार नाही ना, हा तोपर्यंत या दादा. सगळ्या गोष्टी या ब्रह्मांडामध्ये हिडन मध्ये लपून आहे. हा. जसं आपण लक्ष देऊ, आपण हम्म. डिमांड करू, ते आपल्या समोर ओपन अप होणं सुरू होऊन जाईल. हम्म. आणि कोणती जरी एखादी गोष्ट आपल्या वेल बिईंग साठी असेल, ते आपल्या समोर पॉपअप होईल. हा. आणि त्याला आपण ऍज अ गुरुची, देवाची ब्लेसिंग्स म्हणून रिसीव्ह करू, त्यावर वर्क करू, त्याला हा. लाईफमध्ये अप्लाय करू. आणि तुम्ही हम्म. बघाल की तिथून लाईफ 360 डिग्री चेंज होणं सुरू झाली. हा. आता आपलं जीवन तसं राहिलंच नाही जे अगोदरचं होतं. हा. ह्या एंजेल्स, ह्या डिवाइन एनर्जी इतक्या छान आहे, इतक्या प्लेझेंट आहे हा. की प्रत्येक मोमेंट मध्ये तुम्ही त्याला आठवा. आणि तुम्ही बघाल की ते मोमेंट टू मोमेंट तुमची मदत करत आहे. फक्त तुम्ही सेन्सिबल पर्सन जर असाल ना, तुम्हाला त्यांचा टच, त्यांचा व्हॉइस फील होऊन जाते. कोणाकोणाला मेडिटेशन मध्ये त्या दिसून पण जातात हम्म. ना. काल निंबाडकर सरांच्या घरी मी खूप छान एक व्हिडिओ शो केला त्यांना. एक डॉक्टर व्यक्ती, विचार करा, हा. डॉक्टर किती क्रिटिकल माइंडसेटचे लोक असतात. आणि अशी नाही ती सिंगल डॉक्टर, अख्खी फॅमिली डॉक्टर. हम्म. ती व्यक्ती एंजल्सच्या संपर्कात आल्यानंतर, हळूहळू मेडिटेशन मध्ये गेल्यानंतर, ऍक्च्युली जेव्हा ते मेडिटेशन मध्ये बसते, ते एक्झॅक्टली एंजल्स समोर उभे राहून तिला गाईड करतात. आणि गायडन्स असं नाही, ते गायडन्स अशा लेवलवर मिळत आहे की समोर जेव्हा ते डिलिव्हर करतात, ते एक्झॅक्टली फिजिकल मध्ये तीच गोष्ट तिथे होऊन राहिलेली आहे. आणि हे डोळे बंद करून आपल्या घरात बघून राहिली. ह्या लेवलचं एंजल्स आपल्याला गाईड करतात. पण त्यासाठी प्युरिटी लागते. हा. माइंड शांत असलेलं पाहिजे, मनामध्ये गिल्ट नसलं पाहिजे.
हॅपीनेसची भावना असली पाहिजे. तुम्ही खुश राहा, तुम्ही आनंदी राहा, तुम्ही लव्हिंग एनर्जी मध्ये राहा, तुम्ही ग्रॅटिट्यूड देणं सुरू करा. तुम्ही तुमच्याकडे असं वाटतं की माझ्याकडे काहीच नाही देण्यासाठी, ब्लेसिंग द्या. आणि बघा, देता 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 ते सगळ्या गोष्टी तुमच्याचकडे वापस येणं सुरू होऊन जाईल, इतक्या सुंदर रूपात की तुम्ही म्हणा की वाव, हे जीवन होतं कुठं आजपर्यंत. जस्ट ट्रस्ट अँड बिलीव्ह अँड सरेंडर. बाकी सगळे एंजल्स आपलं काम बरोबर करते. ब्लेस यू. थँक्यू सो मच. थँक्यू ब्लेस यू. दादा, थँक्यू. थँक्यू सो मच. ब्लेस. सुरभीताई, गुड मॉर्निंग दादा. गुड मॉर्निंग. खूप चांगलं वाटत आहे. एकच फॅमिली मधून 3 मेंबर इकडे कनेक्ट होत आहेत. वाव, छान आहे ना, अजून मस्त प्रोग्रेस हळूहळू आहे सर्वांची. अजून हळूहळू कनेक्शन वाढेल बहुतेक आता आमच्या फॅमिलीची तुमच्या सोबत. ब्लेस यू. वाढणार दादाचं मिळ हा काय ग. वाढणारच आहे म्हटलं. हो हो तेच ना. खूप चांगलं वाटत आहे ना असं बघून. खूप छान. आजचं मेडिटेशन वाव. दादा खूप छान झालं. म्हणजे डीपली कनेक्टेड झालं. थोडं मी स्लिपी स्लिपी झाली होती. जशी स्लिपी बर. झाली तसं लेग क्रॅम्प चालू झाला. म्हणजे अवेक अवेक होऊन जा तू, अवेक होऊन जा असं होतं ते वाटते. वाव. तर खूप छान, काम, सायलेंट मस्त झालं. छान. ब्लेस यू. प्रणाली ताई, गुड लॉट्स ऑफ मॉर्निंग ग्रॅटिट्यूड सर. दादा. ब्लेस यू. गुड गुड मॉर्निंग. मॉर्निंग. गुड मॉर्निंग, व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग. काल रात्रीचं स्पेशल एक्सपिरियन्स होतं. एकदम असं मॉर्निंग झाल्यासारखं वाटत होतं आणि मला रात्रभर झोप नाही लागली. अच्छा. मी वाट बघत होते की सकाळचं मॉर्निंग सेशन कधी 5 वाजते. लिटरली रात्रभर जागी होते. अच्छा. डोंट नो मला का बरं झोप लागत नव्हती. मग मी आणि सकाळी मला जेव्हा मेडिटेशन केलं, जे मॅनिफेस्टेशन केलं ते एकदम असं व्हिज्युअलाइज झालं की नाही बघ, मी म्हणजे आता करून घेणार आहे आणि ते झालं आहे. सो थँक्यू सो मच फॉर दॅट बिलीव. थँक्यू सो मच. ब्लेस यू. व्हेरी व्हेरी ब्लेसिंग. मोरे सर, गुड मॉर्निंग. सर, माईक ऑन करा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. मंदिरात आलतो फिरत फिरत इकडे नाही का. अच्छा. इथं वाव. पारदेश्वर शिव मंदिर आहे. आपण दिसते पाठी इथं. अरे बापरे, पारदेश्वर आहे? हो, किती मोठा आहे पिंड? मोठं आहे सर, पण तो बंद आहे सध्या. मंदिर रोज सुबह 7:30 बजे से खुला हो जाएगा. अच्छा. आता 7 वाजलेत. आता चांगलं तुम्हाला आहे. सांगितलं असतं मी. पारदेश्वर आहे तर मग ट्रिमेंडस ब्लेसिंग्स आहे. हो, मोठी मोठी पिंड सर इथं. हो ना, ती पाऱ्याची बनते ना, मर्क्युरीची हो बनलेली आहे ना ती. हो पारेची. तर रेअर तुम्हाला असते मी हे सगळं. हा रेअर आहे भावाची म्हटलं, गाडी ही पिंड काढली. रेअर आहे. हो हो रिअर असते. त्याची हिस्ट्री काय माहित नाही. हिस्ट्री आहे आतमध्ये, मी एकदा 2 वेळेस वाचली, पण आता ती आठवण मला नाही का. 10-12 वर्षापूर्वी वाचली चालते. होती, तुम्ही ऐकली त्या होती. हा. ऑरामध्ये घेऊन गेले, तेच खूप मोठी गोष्ट आहे. तुम्हाला ते दाखवणार आतमध्ये नाही का, म्हणजे ओपन होईना. मी गेट नाही, ओपन ठीक आहे, करायला ठीक आहे, ओपन चालते. होईन, बहुतेक कोण लावलं का काय माहित त्यांनी. नाही नाही, असू द्या, असू द्या सर, काही काळजी नका करू, असू नाही द्या. नाही, ठीक आहे, ठीक काय अडचण नाही. आपण ओम श्री पारदेश्वर मंदिर आहे का, दिसलं हो पाठी. हो हो हो. हा. हो सर, हो हो. छान आहे, छान आहे. तुम्हाला ते दाखवणार होतं आज नाही का, ते पारदेश्वर मंदिराची थोडी तर माहिती नाही का मला. मला बी मस्त पाहिजे होती ती. पारदेश्वर मंदिरात बसा, तिथले बरं बरं तिथे एंजेल्सला इन्व्होक करा, बरं बरं शिवजीला बरं इन्व्होक करा, आणि ठीक आहे ठीक आहे. शांततेने मेडिटेशन मध्ये त्यांची ऑराला तुम्ही ग्रहण करा. बरं बरं ठीक आहे पारदेश्वरची शक्ती खूप भयंकर असते बरं, बरं 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 ठीक आहे खूप ठीक आहे. पॉवरफुल असते. बरं असा बरं. योग आहे, तुम्ही त्याला रिसीव्ह करा. श्रावण महिन्यामध्ये जास्त इथं गर्दी आहे, म्हणजे जत्राच भरती नाही का एक टाईपची. हो सर, हो. मोठी गर्दी असते. चला. तर थँक्यू. ब्लेस यू सर. हो, ते रात्रचं मेडिटेशन मला माहित नव्हतं, टाइम टेबल नाही का. अच्छा अच्छा, ठीक आहे. ठीक आहे ठीक आहे. होईल कंटिन्यू नेक्स्ट मंथ मध्ये. ओके सर. ठीक आहे चालेल सर, थँक्यू. ब्लेस यू सर. ओके ओके. आपण एक आजचं एक स्लोगन म्हणू, किंवा एक कोट म्हणू, अफर्मेशन म्हणू.
I change my thought I change my thought by changing my mindset. by changing my mindset. I change my thought by changing my mindset. I change my behavior by changing my thoughts. I change my thought by changing my mindset. I change my behavior by changing my thoughts. पुन्हा एकदा सांगतो. I change my thoughts by changing my mindset. I change my behavior by changing my thought process. I change my life by changing my behavior. I change my life by changing my behavior. Which life I want to live? Which life you want to live? Live life king size. Live life king size. Live life king size. Lots of gratitude, lots of blessings. Angels always bless you. Angels always bless you. सेशन क्लोज करताय मी आता.